शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. संसदेत आज नारी शक्ती वंदन विधेयक सादर होणार. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव. लोकसभेत 2 दिवस या विधेयकावर चर्चा होणार. दिल्लीत इंडिया आघाडीच्या सर्व गटनेत्यांची आज सकाळी बैठक. तर बैठकीमध्ये विरोधी पक्षाचा अजेंडा ठरवला जाणार. आम्ही महिला आरक्षणाविरोधात नाही, पण डिलिमिटेशनला विरोध. विरोधकांची भूमिका. नारी शक्ती नसून हे भाजप शक्ती विधेयक. भाजपला हे विधेयक लादायचंय. आम्ही हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. संजय राऊतांचं वक्तव्य. नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा. TCS कंपनीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. TCS कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार. नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार. 20 दिवसांपासून निदा खान फरार. तर HR हेड अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी. नाशिक धर्मांतर प्रकरणाचा हा तपास आता ATS कडे. ATS या आरोपींची चौकशी करणार. तर संबंधित कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश. TCS कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती. मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत. तर आणखी 4 जणांची चौकशी सुरू. त्यामध्ये 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल. जमीन खरेदीचे व्यवहारही समोर. शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती. खरात दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच बिगुल वाजणार. येत्या 4 ते 5 दिवसात 9 जागांची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. विधान परिषदेमध्ये भाजप 5 तर शिवसेनेला 2 जागा मिळण्याचे संकेत. मुश्रीफ खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. आमदार शिवाजी पाटलांचा मंत्री हसन मुश्रीफांवर पुन्हा निशाणा. मुश्रीफ कोल्हापुरात भाजपला संपवण्याचं काम करत असल्याचाही आरोप. नागपूर पालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांवरून काँग्रेस MIM मध्ये गोंधळ. काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंच्या मुलाला संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा राजीनामा. तर MIM मध्येही ऐनवेळी फहीम अन्सारी यांच्याऐवजी दुसऱ्याला संधी दिल्यामुळे गोंधळ. अर्ज न भरताच पक्ष बॅकफूटवर. काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा. तर घरपोच सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण. जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच वितरणाच्या सूचना देऊन सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार. रशींना धमकी देणाऱ्या आरोपीला कर्नाटक कारागृहामध्ये VIP ट्रीटमेंट. कुख्यात जयेश पुजारीला तुरुंगात TV बेडची सुविधा. सोलापूर ATS युनिटच्या तत्कालीन अधिकाऱ्याचा न्यायालयात खळबळजनक दावा. देशात आता एकही नक्षलग्रस्त जिल्हा शिल्लक नाही. नक्षलवादाचा बिमोड करण्यात आल्याचा केंद्र सरकारचा मोठा दावा. तर नक्षलवादाविरोधातील व्यापक मोहिमेनंतर केंद्राची प्रथमच घोषणा. मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव. अल्निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज. मुंबईत सध्या 33.60% पाणीसाठा. आणखी यामध्ये घट होण्याची शक्यता. विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट. तर वर्ध्यात आज शाळांना सुट्टी जाहीर. अकोला नागपुरात तापमान 42 अंशांच्या पुढे. पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन. विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका. तर विनोद कांबळींच्या मेंदूत रक्ताची गाठ. स्मरणशक्तीच्या समस्येशी झुंज सुरू. डॉक्टरांची माहिती. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.